हा 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 हं. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे काल एका 10 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने अत्याचार करून त्या मुलीची हत्या केली. मी त्याच घटनास्थळावर आहे जिथे हा संपूर्ण घटनाक्रम घडला. आपण पाहू शकताय पलीकडे पिंपळवंडी गाव आहे आणि या पिंपळवंडी गावातनं साईडनी कडेकडेने येणारा हा लेंडेस्थळ वस्तीकडे येणारा हा रस्ता आहे. आपण पाहू शकतोय समोर एक घर दिसतंय, गाड्या लावलेल्या दिसत आहेत रस्त्याच्या कडेला. तो या वाडी वस्तीवरचा मुख्य रस्ता आहे आणि त्या रस्त्यापासून या भिंतीच्या कडेने एक पायवाट या पुढच्या जिथे घटना घडली त्या घटनेकडे जाते. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की जेव्हा आरोपीला इथं आणलं आणि त्याला विचारलं की कुठे तू ही घटना केलेली आहे, कुठं नक्की हा प्रसंग घडला, तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरं देत या तागाच्या शेतामध्ये या ठिकाणी ह्या घटनाक्रम झाला किंवा हे कृत्य माझ्याकडनं घडलं असं सुरुवातीला कबूल केलं. परंतु इथं पोलिसांना काही सापडलं नाही. पोलिसांनी त्याला जेव्हा पोलिसी खाक्या दाखवला, त्यांनी सांगितलं की पुढच्या ऊसाच्या शेतामध्ये घडलेलं आहे. आपण माझ्या पाठीमागे येऊन पाहू शकताय की ही संपूर्ण पायवाट आहे आणि या पायवाटेने या ठिकाणी त्या मुलीला मी तुला सायकल शिकवतो असा बहाणा करून खरं तर हा आरोपी त्या मुलीला इकडं या शेतामध्ये घेऊन आला आणि त्यानंतरनं मुलगी आजारी असल्यामुळे काल ती घरीच होती, ती शाळेत गेलेली नव्हती आणि आपण हा रस्ता पाहू शकताय. संपूर्ण निर्जन अशा स्वरूपाचा हा रस्ता आहे आणि या ऊसाच्या शेतात या ठिकाणी हा आरोपी त्या मुलीला या ठिकाणी घेऊन आला. आपण पाहू शकताय की या ठिकाणी ही जी पायवाट आहे ही अत्यंत बिकट आहे. संपूर्ण रस्त्याच्या कडेला ओढा आहे आणि ओढ्याच्या कडेकडेने असणारी ही पायवाट तुम्हाला त्या घटनास्थळाकडे घेऊन जाते. अगदी एकटी व्यक्ती जाईल एवढाच टणटणी आणि ऊसाच्या शेताच्या मधनं असलेला रस्ता आहे आणि याच्यातनं जिथं कदाचित सूर्यप्रकाश देखील पोहोचणं खूप अवघड आहे अशा या एकांटी निर्जन अशा ठिकाणी ही संपूर्ण ऊसाची शेती आपण पाहू शकताय आणि या ऊसाच्या शेताच्या आणि या ओढ्याच्या इकडे पलीकडच्या बाजूला ओढा आहे आणि या ओढ्याच्या मध्ये असणारी ही पायवाट जिथनं फक्त एकुलती एक व्यक्ती इथनच प्रवास करू शकते. एकुलती एक व्यक्ती जाईल एवढाच रस्ता या ठिकाणी आहे आणि अशा या पायवाटीने आरोपी त्या चिमुरडीला सर्वसाधारणपणे दुपारच्या वेळेला 3 ते 4च्या दरम्यान ही घटना घडली आणि या निर्जन ठिकाणी आरोपी त्याला घेऊन आला. अत्यंत या निर्जन आणि शक्यतो या परिसरामध्ये कोणी फिरकत नाही. ऊसाची शेती असल्यामुळे केवळ शेताला पाणी बाऱ्यावरच सोडून दिलं जातं आणि त्यामुळे शक्यतो या ठिकाणी कोणी फिरत नाही. आरोपी देखील उडवाउडवीची उत्तरं देत होता आणि अशा या निर्जन ठिकाणी तो तिला घेऊन आला. खरं तर जेव्हा पोलिसांना या संपूर्ण गोष्टीच्या आरोपीच्या ज्या मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आणि पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं, तर हा आरोपी अक्षरशः पोलिसांसोबत फिरत होता. पोलिसांना मी तुम्हाला मदत करतोय असं भासवत होता. परंतु गावातील 1-2 सीसीटीव्हीचा जेव्हा पडताळणी करण्यात आली, तेव्हा एका सीसीटीव्हीमध्ये तो स्वतः दिसला आणि तो स्वतःच म्हणाला, की "हे पहा मी इथनं सायकलवरनं जाताना दिसतोय." तेव्हा पोलिसांना थोडासा संशय आला आणि त्याला थोडासा या ठिकाणी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतरनं त्याने ही घटना मी केल्याचं कबूल केलं आणि संपूर्ण हा परिसर आपण पाहू शकता अत्यंत निर्जन असणारा हा परिसर, जिथं एका वेळेला फक्त एकच व्यक्ती रस्त्याने जाऊ शकते. अशा या परिसरामध्ये तो त्या मुलीला घेऊन आला आणि हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो या ठिकाणी घडलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे या चिमुरडीवर ज्याने अत्याचार केलेला आहे त्या अत्याचार करणाऱ्या अ, नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशा स्वरूपाची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे. परिवाराने देखील केलेली आहे आणि त्यामुळे शासनाने देखील या घटनेचं गांभीर्य घेऊन ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे आणि त्यामुळं सरकारने देखील फास्ट ट्रॅक कोर्टात नसरापूरच्या धर्तीवरती हा खटला चालून लवकरात लवकर जे घरचे आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. अल्पवयीन 9 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्येच्या तिला मारून टाकण्याचा प्रकाराला तिचा खून करण्यात आलेला आणि विशेष म्हणजे ह्या पिंपळवडी गावामध्ये काल 75 असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती पोलिसांनी आणि पोलिसांनी तपास देखील केला. त्या तपासात देखील आरोपी पोलिसांना त्या मुलीचा शोध घेण्यासाठी मदत करत असताना देखील CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. विशेष म्हणजे काल पोलिसांनी
ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.